अगोदर तर आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून बोलत होते, परंतु नंतर निमंत्रण दिलं तर ते गेले नाही, म्हणून त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार इतरांनी करावाच असं त्यांनाही सुद्धा आग्रह धरू नये, म्हणून त्यांनी त्यांची भक्ती करावी. कोणी येऊ न येऊ तो त्यांचा जो काय पक्षाचा कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम जो आहे तो त्यांनी व्यवस्थित पार पाडावा. नाही, पण असं देवेंद्रजींना किंवा यांना हे सल्ले देत आहेत संजय राऊत या वगैरे असे, हे कितपत योग्य वाटतात तुम्हाला? आता हे फुकटचे सल्ले कोण ऐकणार, कोण आहेत? सल्ले देणं त्यांचं काम आहे, ते देतात सल्ले. आणि ह्या सल्ल्यामुळंच उद्धव साहेबांना आज नागपूरला जावं लागलं. तिथं जाऊन ते काय मिळवणार आहे ते घरी गेल्यानंतर संध्याकाळी विचार करतील. वर्षा बांगल्याच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेसोबत जयंत पाटलांची तासभर चर्चा झाली आहे. अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. असं नाही आहे. जयंत पाटील हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. निश्चित वर्षावर चर्चा झाली, त्यात काय राजकीय घडामोडी काय घडत आहेत की काय, किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर बोलताना काय राजकीय चर्चा केली की काय, याचं कोणतीही माहिती जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील इतर काही गोष्टीवर आपण मानू नये. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतरच खरं काय काय घडामोडी घडल्या हे कळेल. म्हणून ह्या चर्चा आता सध्याच्या घडीला या अनेक पक्षाशी चालू आहेत. पण जयंत पाटलांच्या पाठोपाठ पार्थ पवारही पोहोचले नंतर तिथे, म्हणजे ही भेट झाल्यानंतर, म्हणून त्यात जास्त उदाहरण आलं. हो, होऊ शकतं ना. राजकारणामध्ये ह्या सगळ्या चेंजेस आता यायची सुरुवात झालेली आहे. शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलंय. जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, ह्या वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे. म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही. आपणच भाकीत केलं होतं ना यांच्याबाबत, जयंत पाटलाबाबत, ते जवळ आलं एखादी पूर्ती होण्याचं. मी केलेले सर्व भाकीत आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा, या भाकीताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल. अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं. शरद पवार पाटील कुठे प्रवेश करतील? जयंत पाटील कुठे प्रवेश करतील ते आता तर आजच्या घडीला तरी सांगता येणार नाही. जयंत पाटलांची काय मनस्थिती आहे किंवा त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे ते वरिष्ठ ते त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यानुसारच योग्य ती वाटचाल पुढे चालू राहील. परंतु मला आतापर्यंत त्यांच्या राजकीय काय चर्चा झाल्यात याबद्दलचं कोणतंही माहिती नाही. जयंत पाटील 8 दिवसात पक्ष सोडतील का? त्याबद्दलची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही आहे. त्यावर जो काय चर्चा झाल्यात का नाही किंवा काय चर्चा झाल्यात याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील. याच अर्थ खात्यावरून दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जी अमित शहा यांची भेट घेतली, अर्थ खातं राष्ट्रवादीला जाऊ नये, ते शिवसेनेला मिळावं अशा देखील चर्चा आता ह्या सगळ्या चर्चा चालत राहणार आहे. कोणतं खातं कुणाला जावं, कोणती काय घ्यावं, प्रथमतः यांचं काही मनोमिलन होतंय का याच्याकडे लक्ष द्या ना. जर ते झाल्यानंतरचं जर त्याच्या गोष्टी आहेत म्हणून आत्ता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. सोनम वांगचूक यांचं दिल्लीला आंदोलन सुरू आहे, 18 दिवस उपोषण झाले. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण एकत्र येत त्यांना पाठिंबा देणार आहे. शिवाजी पार्कवर रविवारी सभा घेतात. दिल्लीला जे उपोषण चालू आहेत जवळपास 17वा-18वा दिवस आहे, 20वा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली चाललेली आहे आणि त्याच्यावर हायकोर्टाने सुद्धा काही सूचना दिलेल्या सरकारला. सरकार त्या सूचनेची अंमलबजावणी करत आहे. परंतु मला सर्वात मोठी बात वाटतं की या आंदोलनातून काहीतरी तोडगा हा निघाला पाहिजे. त्यांची प्रकृती खराब होणं हे योग्य नाही आहे आणि त्यानुसार सरकार सुद्धा पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे. तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे त्यांच्या उपोषणाला? आमची भूमिका हीच आहे की याच्यातून सकारात्मक मार्ग निघावा, केंद्राने पण याच्यात हस्तक्षेप करावा आणि हे आंदोलन आता थांबवावं. लाडक्या बहिणीला तुमची महत्वाकांक्षी योजना होती, अनेक लोक गाळले आणि आता त्यात ती साडी देण्यात येत होती म्हणतायत, तो पण बंद केला. वस्त्रोद्योग विभागानं त्याबाबत शासन निर्णय काढला आहे. याबद्दलची काही माहिती माझ्याकडे तरी नाही आहे. त्या खात्याच्या संदर्भात काय काय निर्णय झालेत ते त्यांना चौकशी करून मी नंतर सांगेन. पुढच्या 1.5 महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्याचं राजकारण होणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली वारी वाहत आहेत. हे बघा, केंद्रामध्ये जे काही राजकीय वारे आता सध्याला वाहत आहेत हे आपण सर्वजण पाहत आहेत, आपण जाणकार आहात.
कोण कुणाला भेटतंय, कोणी कुणाशी काय पाठिंबा दिला, काय या सगळ्या घडामोडी ज्या आहेत याला वेग येतोय. आणि जेव्हा दिल्लीमध्ये राजकारणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असते त्या टायमाला त्याचा परिणाम निश्चित राज्यावर होतो. परंतु तो बदल होतोय की नाही याची माहिती आमच्याकडे नाही आहे. तेच वरिष्ठ नेते घेतीलच. बदलाच्याच अनुषंगानं एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, दौरा रद्द केला, काही घडलंय असं काही चर्चा आहे? आता कोणी गेलं म्हणतात, कोणी रद्द केलं म्हणतात. आणखीन कन्फर्म माहिती माझ्याकडे नाही. तर आमदार रवी राणाने दावा केला त्यांच्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, दिल्लीत जिल्ह्यातील सुप्रिया सुळे होणार आणि राज्यात सुनेत्रा पवार. त्या संदर्भात आमच्याकडे काही माहिती नाही. एक माजी आमदार धंगेकर आहे, त्यांच्यावर एका बिल्डरच्या आत्महत्येप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. काही नगरसेवक पण आहेत तुमचे, ते स्वतः रंगेकर, त्यांच्या पत्नी, असं सगळे अटक होऊ शकण्याचीही शक्यता आहे. नाही, तिथं काय प्रकार घडला आहे पोलीस त्याचा तपास करतायत आणि त्याच्यामध्ये जो कोणी आरोपी असेल निश्चित पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. अखेरचं विचारतो, जुलैच्या 15 आपला सगळा मराठवाडा कोरडाच बसलेला आहे. अत्यंत भीषण परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा आहे. आताही हवामान खात्याचा जो काही अंदाज आहे 23च्या नंतर तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे दाट पाऊस कुठेही पडणार नाही असं हवामान खात्याने जे काही वर्तवलेलं आहे ते कॅबिनेटमध्ये त्याच्यावर चर्चा झालेली. म्हणून भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिलेल्या आहेत. लोकल प्रश्न आहे, तुमचे 9 निवडून आले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेत, भाजपचे 6 आले होते, आता त्यांनी 3 आयात केलेले आहेत. अध्यक्षपदावर ते दावा करतायत आणि शिवसेनेचाही दावा होता, काय निर्णय होणार? नाही, आता महायुतीमध्ये लढलेलो आहे आम्ही. एक लक्षात घ्या की जेव्हा महायुती म्हणून लढलेलो आहे आणि 100% जवळपास आम्ही तिथं रिझल्ट घेतलेला आहे. त्यात शिवसेनेचे 9 आहेत, भाजपचे 7 आहेत, राष्ट्रवादीचे 2 आहेत. म्हणून आमचं चेअरमन जरूर बरेल, परंतु जर संख्याबळ पाहता शिवसेनेला चेअरमनशिप मिळालं पाहिजे ही रास्त भावना आणि योग्य भावना ही आम्ही मुख्यमंत्र्याच्याही कानी टाकलेली आहे आणि स्थानिक लोकांनाही माहिती आहे की सेनेलाच चेअरमन पद हे मिळालं पाहिजे. तुम्ही चेअरमन होणार? नाही, मी चेअरमन होणार नाही. यासाठी ते स्वतः आत्मविश्वास त्यांची माहिती नाही, ते त्यांचं काय इच्छा आहे मला माहीत नाही, परंतु मी कोणतंही चेअरमनशिपचं पद मी घेणार नाही. सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्रातील 6 अनुदान वसतिगृह बोगस आढळून आल्याचे माहिती समोर येते. त्यामध्ये 4 वर्षातील जवळपास 1,62,00,00,000 रुपयाचा निधी लागल्याचं देखील त्यांच्या अहवालामध्ये. अरे तिथं ते सरकारनं त्याच्या अहवालाला 22-23 मध्ये आम्ही स्वतः कॅगच्या यांना ऑडिट करण्याची आम्ही सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार कॅगचा रिपोर्ट आमच्या हाती आलेला आहे. कॅग समितीचं गठनच आम्ही केलं होतं आणि आम्ही त्या हॉस्टेलमध्ये कोणत्या हॉस्टेलमध्ये काय काय परिस्थिती आहे याची सर्व माहिती घेतली. काही हॉस्टेलमध्ये मुलंच नाहीत असाही प्रकार समोर आलेला आहे. काही ठिकाणी व्यवस्था बरोबर नाही तोही प्रकार आलेला आहे आणि म्हणून त्या हॉस्टेलला नोटिसाही दिलेल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि भविष्यात असं घडू नये म्हणून आमचा एक नियमावलीसुद्धा आम्ही नवीन पद्धतीची तयार केली आहे. सर, याच्याशी निगडीत एक प्रश्न आहे. बीडमध्ये एक आश्रमशाळा आहे, समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. त्या आश्रमशाळेच्या संस्थाचालकाने तिथला स्टाफ आपल्या घरी कामाला ठेवला, त्यांनी काम करण्यास नकार दिला म्हणून त्यांचे पगार लोटले. ते सामाजिक न्याय ऑफिसमध्ये तक्रार करायला गेले, तिथं त्या संस्थाचालकांनी त्यांना मारहाण केली. गुन्हाही दाखल झाला आहे, पण ही या पद्धतीची आज त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आयुक्ताला मी तसे निर्देश दिलेले, पेपरच्या बातमीनुसार मी ताबडतोब आयुक्ताला निर्देश दिले आणि आजच्या आज त्यांच्यावर कारवाई होईल. अरे ही लय त्रास आहे यार. शॉर्टकट ले भैया नहीं तो इनके सर कितने लंबे चौड़े मतलब. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. राम मंदिर में जो भ्रष्टाचार हुआ है उसके लिए उसके तहत जो है आज उद्धव ठाकरे नागपुर में राम रक्षा प्रोग्राम लेने वाले हैं, उसमें आरती करने वाले हैं. देखो, राम मंदिर में जो भ्रष्टाचार हुआ है या तो चोरी हुई, उसका समर्थन ना किसी ने किया है ना करेंगे. लेकिन इसके बारे में उबाटा के नेता जो आंदोलन कर रहे हैं वो उनका हक बनता है, उन्होंने वो आंदोलन करे तो उसको कोई हमारी कोई रोक भी नहीं, ना हम उनको कोई सुझाव भी देंगे. इसलिए उनकी तरीके से वो पार्टी बोल के वो आंदोलन कर रहे हैं तो वो करें, हमारी उनको शुभेच्छा है. पिछले 19 दिन से सोनम वांगचुक को स्ट्राइक पे, आपके पक्ष की भूमिका क्या है? देखो, सोनम जी वो जो उपोषण पर बैठे हैं उनकी हालत अभी खस्ता होते जा रही है. हाईकोर्ट ने भी
उनकी जान को कुछ खतरा ना हो ऐसा सूचना उन्होंने सेंट्रल गवर्नमेंट को भी और स्टेट गवर्नमेंट को भी की है। हम भी चाहते हैं कि पार्टी की तरफ से कि ये आंदोलन अभी रुकना चाहिए, उनका उपोषण छुड़ाना चाहिए, वो देश के लिए हित में रहेगा। इसलिए हम भी केंद्र से विनती करेंगे कि ये आंदोलन को जो 20वां दिन चल रहा है आज, उनको उनका जो निवेदन है तो उनकी जो मांगे वो देख के ये आंदोलन किसी भी तरह वो रुकना चाहिए और उनकी जान बचना चाहिए। वंदे मातरम का अपमान या गायन में बाधा डालने वालों पर सजा का प्रावधान के लिए सरकार बिल पेश करने वाली है। वंदे मातरम पे अगर प्रावधान करने से बिल जो पेश करने वाली है वो कोई गलत नहीं है ना। जो देश में रहता है वो अगर उसके खिलाफ में कुछ अगर स्टेटमेंट देता है तो उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए। ये इसके लिए ये बिल को भी हमारा पाठिंबा रहेगा। डिलिमिटेशन बिल के लिए सरकार अप्रैल में 293 उनके पास वोट थे, लेकिन इस 3 महीने के अंदर जो है तृणमूल कांग्रेस के 20, यूबीटी के 6 और आने वाले दिनों में डीएम के 22, एनसीपी के 8, अपक्ष 1, ऐसे 354 तक जा रहे हैं। 360 चाहिए, तो कहीं ना कहीं इंडिया अलायंस का डिलिमिटेशन होते दिख रहा है। इंडिया अलायंस अभी बची नहीं है। इंडिया अलायंस के बहुत सारे सदस्य एक तो पार्टी छोड़ दी है उन्होंने, या तो इंडिया एनडीए में मर्ज हो गए। इसलिए अभी डिलिमिटेशन का जो बिल आने वाला है उसको सबका पाठिंबा रहेगा और ये बिल ये अधिवेशन में पारित होगा। महापौरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली समांतर चळवळी संदर्भात त्याविषयी कोर्टाने नाराजी व्यक्त केलेला आहे की हे कोर्ट असताना तुम्ही तिथे जाऊन आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हे बघा, कोर्टाचा निर्णय हा वेगळा आहे आणि महापौरांचा अधिकार वेगळा आहे। उद्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्याच गोष्टीमध्ये बैठक घेऊ नये असा कोणताही कायदा सांगत नाही आणि असा कोणताही आदेश कोणी कोणाला देऊ शकत नाही। हायकोर्टाने मॉनिटरिंग करणं हा विषय वेगळा आहे, परंतु महापौरांची सुद्धा एक जबाबदारी आहे। ते संवैधानिक पद आहे, मुख्यमंत्रीचं पद आहे संवैधानिक आहे आणि मग अशा वेळेला एखाद्या विषयावर गांभीर्याने चर्चा करणे किंवा बैठक घेणे हा त्यांचा अधिकार सुद्धा आहे। म्हणून त्याच्यावर गदारोळ होण्यासारखं काही नाही आहे आणि म्हणून मला वाटतं महापौरांनी योग्य तो पत्र दिलं होतं। बैठक झाली होती पाण्यासंदर्भामध्ये काय काय सांगितलं? बैठक झाली होती, बैठकीमध्ये सगळा आढावा घेण्यात आला। किती पाणी येतं, 200 MLD पाणी जर शहरात येत असेल तर पाण्याचा इतका गॅप कसा, हे कोणी विचारायला नको का? 53 टाक्या इथं बांधायच्या आहेत, त्यापैकी 9 टाक्या पूर्ण झालेल्या आहेत असं म्हणताय, मग बाकीच्या टाक्या काय 5 वर्षात होतील का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी किंवा त्याच्यावर नियंत्रण हे अधिकाराचं असलं पाहिजे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी 2 वरिष्ठ अधिकारी प्रधान सचिवाच्या लेवलच्या अधिकाऱ्याला इकडं या आठवड्यामध्ये भेट द्यायला सांगितलेली आणि म्हणून मॉनिटरिंग करणं हे महत्त्वाचं काम आहे। अधिकारी जर IAS अधिकारी जर आले तर त्यांनी घेतलेल्या बाकीच्या सगळ्या आढावा याचा परिणाम निश्चितच कामकाजावर होतो आणि या शहराला लवकर पाणी मिळण्यासाठी त्याचा फायदाही होईल। मुख्यमंत्री संतापलेले होते असं